देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळाच्या वतीने आज पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेत प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळी तिरंगा हातात घेऊन भारत मातेच्या जयघोषात संपूर्ण शहर देशभक्तीच्या वातावरणाने न्हाऊन निघाले। यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून झाली। पुढे आदर्श हॉटेल, विरूपक्ष मंदिर, जय भारत नाका, टिळक रोड अशा मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे यात्रेचा समारोप झाला। संपूर्ण मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले। यात्रेदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंद यांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते। पनवेलकर नागरिकांमध्ये देशभक्तीची ऊर्जा आणि एकात्मतेची भावना जागवणारा हा सोहळा अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला। या रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला खरत, उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित सुंजारराव, वर्षा ठाकूर, महिला मोर्चा अध्यक्ष रुचिता लोंढे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, तेजस कांडपे, सुनील बहिरा, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, हेमलता म्हात्रे, डॉक्टर सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, नीता माळी, सुलोचना कल्याणकर, नलिनी शेलार, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, संजय जैन, अमरीश मोकल, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विनायक मुंबईकर, स्वप्नील ठाकूर, केसी पाटील, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, हरिश्चंद्र भगत, रोहित जगताप, स्वाती कोळी, लीना पाटील, कोमल कोळी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश दिला। तसेच नागरिकांना तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आणि राष्ट्रहितासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले। हातात तिरंगा झेंडा, जवानांच्या गौरवार्थ अभिमान फलक, ढोल ताशांचा गजर, देशभक्तीच्या घोषणा, भव्य तिरंगा यात्रा ही पनवेलकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला। भाजप पनवेल शहर मंडळाच्या या तिरंगा यात्रेने पनवेलकर नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ केली। उपस्थितांच्या मनात ही यात्रा एक अभिमानाचा आणि अविस्मरणीय सोहळा म्हणून कायम राहणार आहे। प्रत्येकाला या देशामध्ये जगण्याचा, आपली स्वप्न जोपासण्याचा आणि आपल्या ताकदीनं ती पूर्ण करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी सरकार पूर्ण ताकदीनं आपल्याला पाठबळ देत आहे। अशा वेळेला आपण सुद्धा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये काम करता करता देशाच्या स्वाभिमानाशी कुठेही तडजोड न करता काम करूया आणि त्यामुळे आपला देश अधिक मजबूत होईल, आपला देश अधिक ताकदीनं पुढे जाईल। आपण बघतो की एकीकडे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर आपला देश आपले निर्णय स्वतः घेतो। आम्हाला ज्या रशियाकडून इंधन घेणं स्वस्त पडतं त्या रशियाकडून आम्ही इंधन घ्यायला सुरुवात काय केली, अमेरिकेला वाईट वाटतं आणि आमच्या देशामधून कपडे तिथे एक्सपोर्ट होतात त्याच्यावरती 25% अतिरिक्त त्यांनी त्या ठिकाणी दंड लावलाय आणि आता ते कपडे आपल्या देशातून गेले तर महागडे घ्यावे लागतील। मग आज आमच्या देशामध्ये जिथं 147 कोटी जनता आहे तर आम्ही इतके मोठे स्वतःचे ग्राहक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतो, त्या कोणीतरी बनवतो तेव्हा तर आपण खरेदी करू शकतो। मग या वस्तू आमच्या देशात बनल्या पाहिजे, आम्ही मेक इन इंडिया प्रॉडक्ट विकत घेतले पाहिजे। हा जर निश्चय आपण केला आणि आम्ही जे मेक इन इंडिया करतो, आम्ही जे बनवतो ते
प्रत्येक एक्सपोर्ट होणाऱ्या जे कुठला प्रॉडक्ट असेल त्या दर्जाचं असलं पाहिजे, त्याचा बनवणाऱ्यांनी प्रयत्न केला, विकत घेणाऱ्यांनी निर्धार केला, तर भारत ही स्वतः 147 कोटी जनतेची एक बाजारपेठ आहे आणि त्यामुळे या अमेरिकेसारखे देश मनमानी चालू शकणार नाहीत. आपल्याला आपले निर्णय घेण्याचा अधिकार राहील. यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतायत. त्यांना साथ देऊया आणि आपलं एक बलशाली असं राष्ट्र उभं करूया, बलशाली भारत उभा करूया, घराघरामध्ये तिरंगा उभा करूया आणि आपल्या देशाचा सार्थ अभिमान बाळगूया. इतकंच आवाहन या निमित्तानं करतो.